न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। जुन्या वादातून दाम्पत्यावर धडाधड गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरातील मोहोळ येथे घडला आहे। मोहोळ तालुक्यातील मंगळवारी रात्री गोळीबाराचा थरथराट घडलाय। या घटनेने रोपळे परिसरात खळबळ उडाली असून शिवाजी पुंडलिक जाधव वय वर्ष 42 आणि त्यांच्या पत्नी सुरेखा शिवाजी जाधव वय वर्ष 38 या दाम्पत्यावर पिस्तुलातून गोळीबार केलाय। या हल्ल्यात शिवाजी जाधव यांना 1 गोळी लागली असून सुरेखा जाधव यांना 3 गोळ्या लागल्या आहेत। सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सुरेखा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी दशरथ केरू गायकवाड वय वर्ष 45 राहणार रोपळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 4 वर्षापूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशरथ गायकवाड याला जमिनीच्या वादातून मारहाण केली होती। या घटनेनंतर दशरथने जाधव कुटुंबियांविरुद्ध कायमच राग धरला होता। या जुन्या वादातून दशरथने हा हल्ला केला असावा असाही अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। घटनेच्या रात्री दशरथने जाधव दाम्पत्याला रस्त्यावर एकटे पाहून अचानक गोळीबार केला आणि अंधाराचा फायदा घेत प्रसार झाल्याचे बोलले जात आहे। गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली। त्यांनी परिसराची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले। दरम्यान या घटनेने रोपळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून दशरथच्या मित्र नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी छापे टाकले आहेत। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।